अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्यदिव्य गुणगुरव सोहळा संपन्न। अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था जिल्हा शाखा नांदेड यांच्या वतीने आज नांदेड शहरात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्यदिव्य गुणगुरव आणि सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। शैक्षणिक क्षेत्रात कठोर परिश्रम घेऊन घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। राष्ट्रीय नेत्यांसह दिग्गज मान्यवरांची उपस्थिती। या दिमाखदार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे राष्ट्रीय महासचिव गजानन दादा साटोटे उपस्थित होते। त्यांच्यासह तुकारामजी वानखेडे आणि हनुमंत आपटे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। तसेच विशेष निमंत्रित म्हणून कोल्हापूरचे पिंटू भोई, सोलापूरचे अरुण नलवडे, पन्हाळ्याचे सचिन भोई आणि कागलचे रणजित भोई यांनीही या सोहळ्याला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला। आमदार बालाजीराव कल्याणकर आणि आनंदरावजी बोंढारकर यांच्याकडून कौतुक। कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रातील प्रमुख लोकप्रतिनिधींची विशेष उपस्थिती लाभली। नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर आणि नांदेड दक्षिणचे आमदार आनंदरावजी बोंढारकर यांनी या सोहळ्याला हजेरी लावून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले। समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हेच सर्वात मोठे माध्यम असून या विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत, अशा भावना आमदारांनी यावेळी व्यक्त केल्या व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांचे चोख नियोजन। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीने विशेष परिश्रम घेतले। यामध्ये प्रामुख्याने गणपत पांढरवाड, दत्ता टोकलवाड, व्यंकटराव नागलवाड, महेश निलावार, सचिन जमदाडे, गजानन टोकलवाड, बालाजी रहाटीकर, एस. बट्टेवाड यांच्यासह सर्व तालुका पदाधिकारी, विविध संस्थांचे चेअरमन, समाज बांधव, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमामुळे समाज बांधवांकडून संस्थेचे विशेष आभार मानले जात आहेत। सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके। अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।